मुंबईत एकनाथ शिंदे स्वतंत्र गटनोंदणी करणार का, अशी चर्चा आता सगळीकडे सुरू आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकांनंतर महायुतीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी चालू असलेली राजकीय लढाई आता जास्तच रंगतदार झाली आहे। निकालानुसार भाजपने महत्वाच्या जागा मिळवल्यात, मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या नगरसेवकांची संख्या थोडी कमी असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेने आपल्या 29 नगरसेवकांसोबत स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे भाजप सोबत एकत्र संयुक्त गट न करण्याची चर्चा आता राजकारणात सुरू आहे। हा निर्णय त्यांच्या पक्षाचं अस्तित्व आणि स्वायत्तता टिकवण्यासाठी महत्वाचा आहे। या स्थितीमध्ये महापौर पदासाठी सत्ता स्थापनेसाठी नगरसेवकांच्या संख्या महत्वाच्या आहेत आणि भाजपाला स्वतःचं बहुमत नसल्यामुळे शिंदे गटाशिवाय महापौर निवडणं कठीण झालंय। त्यामुळे शिंदे सेनेकडून महापौर पदाबद्दल मागण्यांबद्दल आता चर्चा सुरू आहे, ज्यात महत्वाची भूमिका बहुतेक काळासाठी स्वतः गट टिकवण्याची असल्याचं म्हटलं जात आहे। तर दुसरीकडे विरोधक पक्षांनी शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटलंय की त्यांच्या धोरणांमुळे भाजपाला फायदा मिळालाय आणि यामुळे मराठी मतदारांचा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित राहतोय। या पार्श्वभूमीवर आता शिंदे सेनेकडून पुढची रणनीती काय असेल, महापौर पदासाठी कोणत्या प्रकारचे राजकीय करार होणार आणि महापालिका शक्तीचा बळ कोण करणार हे आता पुढच्या काही दिवसांमध्ये समजणार आहे। मात्र मुंबईमध्ये सध्या शिंदे गट स्वतंत्र गटनोंदणी करणार का, अशा चर्चांना आता उधाण आलं।